श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं माझ्या ज्योत्स्नास कुकिंग या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्वजणी आणि कसं चाललं आहे तुमचं ते नक्की सांगा बरं का. आणि आजची आपली रेसिपी आहे ती म्हणजे आपली काळजी घेण्याची. आपली काळजी घेणे म्हणजे आपल्या केसांची काळजी घेण्याची रेसिपी आहे. हिवाळा आहे, आपल्या केस खूप गळतात, सर्वांचीच गळत असतील आणि त्याच्यासाठीच आपल्याला ते प्रिव्हेंट करण्यासाठी आपण ही रेसिपी केलेली आहे. म्हणजे आपण हेअर ऑइल तयार केलेलं आहे. फुलं पानं कढीपत्ता म्हणा, जास्वंदाची फुलं पानं घेतलेली आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे, मेथी, जवस अशा सर्व विविध गोष्टीपासून आपण हे तेल बनवलेलं आहे. खूप छान रेसिपी आहे आणि भरपूर आपण साहित्य वापरलेलं आहे या रेसिपीसोबत. आणि प्रत्येक साहित्याचे एवढे आयुर्वेदिक आणि औषधी गुणधर्म आहेत ते तुम्हाला सांगतेच. बघा चला आता आपण साहित्य बघूया आणि त्यानंतर लागलीच कृती पण बघूया. साहित्यामध्ये आपण छान जास्वंदाचे फुलं घेतलेले आहेत, सोबत पानं घेतलेले आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे, आवळा घेतलेला आहे, कोरडा आवळा घेतलेला आहे, कलोंजी घेतली आहे, काळे तीळ, भीमसेनी कापूर, जवस, लवंग, मेथी दाणे आणि त्याच्यानंतर आपण कांद्याच्या बिया देखील घेतलेल्या आहे. जास्वंदाचं बघितलं तर इतकं त्याचं छान गुणधर्म आहे की ना, हेअर ग्रोथ प्रिव्हेंट करतो, हेअर ग्रोथ वाढवतो आणि जो हेअरफॉल आहे ना त्याला आपण प्रिव्हेंट करतो. जास्वंदामध्ये पुष्कळ गुणधर्म आहेत, जसं विटॅमिन ए सी आहे, अँटीऑक्सिडंट आहे आणि डॅन्ड्रफ आणि ड्रायनेस जी असते ना स्कॅल्पची, तर जास्वंद तर कमी करतो. जवस म्हटलं तर जवस तर खूप छान आहे, आपले केस कंडिशनर करतो. कलोंजी म्हटलं, काळे तीळ म्हटलं तर आपल्या केसांचा जो ग्रे रंग आहे तो प्रिव्हेंट करतो. लवंग तर आपल्याला माहितीच आहे की त्याच्यामध्ये इतके छान गुणधर्म आहेत, तर आपण ते वापरलेलं आहे तेलामध्ये. सोबत आपण आवळा वापरलेला आहे. आवळामध्ये पण इतके छान गुणधर्म आहे, जे आपल्या केसांचा ड्रायनेस असतो किंवा ग्रे येणारे केस असतात ते आपण प्रिव्हेंट करतो. डॅन्ड्रफ आणि डॅमेज स्कॅल्पलासुद्धा आवळा मदत करतो. कापूर घेतला आहे. कापुराचे एक विशिष्ट गुणधर्म हे आहे की जे ब्लड सर्क्युलेशन असतं ना ते वाढवतं आपल्या केसांमध्ये. आणि आता आपण चला कृतीला सुरुवात करणार आहोत. आपण छान काळी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण घातलेले आहे भरपूर असं खोबरेल तेल घातलेलं आहे अशा पद्धतीने. आणि मस्त आपण काळ्या कढईमध्ये बनवणार आहोत. छान आपण मंद आचेवरच आपल्याला हे करून घ्यायचं आहे, जास्त फ्लेमने, मीडियम टू लो फ्लेमच आपल्याला ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये आपण घातलेले आहे फुलं घातलेले आहेत जास्वंदाचे. खूप छान गुणधर्म आहे फुलांचा. आणि सोबत आपण बघा जेवढे फुलं असतील तेवढे 2 ते 3 असेल तरी चालेल, अशा पद्धतीने आपण घातलेले आहे फुलं. आणि छान याला मस्त आपण तेलामध्ये मुरू देणार आहोत. आणि त्याच्यानंतर बघा थोडे फुलं मुरले की आपण त्याच्यामध्ये छान आपण पानं देखील घालणार आहोत. तेच जास्वंदाचेच आपण पानं त्याच्यामध्ये घालणार आहोत. खूप छान गुणधर्म आहेत बरं. आणि इतकं छान शाईन आणि स्मूदिंग पण याच्यामुळे भेटणार आहे. आणि या जास्वंदामुळे आपल्या केसांना, आणि त्याच्यानंतर आपण कढीपत्ता घातलेलाच आहे. कढीपत्ता तर सर्वांना माहीतच आहे की किती छान त्याचे बेनिफिट्स आहेत. डॅन्ड्रफला कंट्रोल करतं, ड्राय स्कॅल्प आणि फ्रीज जे असतं ना ते पण कंट्रोल करतो. सोबत आपण आवळा घातलेला आहे. आवळ्याचे तर इतके गुणधर्म आहेत की खूप जास्त. जसं आपण आवळा रोज एक खाल्ला ना तरी आपली ब्लड शुगर लेवल म्हटलं किंवा BP म्हटलं सर्व कंट्रोल राहतं. आणि तेच जर आपण केसांना लावूया तर आपल्या केसांची पण आरोग्य खूप छान राहणार आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यात आपण थोडं आपण आता काय केलं आहे की छान फ्लेमवर आपण हे पानं वगैरे शिजवून घेतलेले आहे. आता आपण थोडा गॅस बंद केलेला आहे, कमी केलेला आहे आणि म्हणजे कोमटसारखा केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये घातलेले जवस आणि मेथीदाणे घातलेले आहे. सोबत आपण काळे तीळ देखील घातलेले आहे. आणि बघा अशा पद्धतीने. आणि आपण याला छान थोडंसं कमी आचेवरच आपल्याला शिजू द्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि बघा जेव्हा तुम्ही हे कराल ना घरामध्ये एक असा सुवास असं येणार आहे. आता सोबतच आपण त्याच्यामध्ये कांद्याच्या बिया देखील घातलेला आहे अशा पद्धतीने बघा. आणि खूप छान असं मस्त सुवास जो फुलांचा आहे, कढीपत्त्याचा आहे. छान आपल्याला असं हे सर्वांना असं कडकसारखं असं करून घ्यायचे कढीपत्ता वगैरे. आणि छान आपण याला मिक्स करून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने. लो टू मिडियम फ्लेमवरच आहे.
आणि आपलं हे तेल आता रेडी आहे. आपल्याला आता रात्रभर यात कढईमध्येच ठेवायचं आहे, लोखंडाच्या कढईमध्ये. म्हणजे लोखंडाचा जो अर्क आहे ना, तो पण त्या तेलामध्ये उरेल. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, हे छान आपल्याला गाळून घ्यायचं आहे. मस्त असं तुम्ही मुस्लिम जो क्लॉथ असतो किंवा कॉटनचा रुमाल त्याने पण तुम्ही गाळून घेऊ शकता. आणि जेव्हा बघा दुसऱ्या दिवशी आता आपण याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं भीमसेनी कापूर, जो मी तुम्हाला काल साहित्यामध्ये दाखवलेला होता बघा. अशा पद्धतीने आपलं हे तेल रेडी आहे. छान रात्रभर आपण या कढईमध्येच ठेवलेलं आहे बघा. आवळ्याने बघा कढई किती छान झालेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये तो जो कापूर आहे तो छान असा चुरा करून घालूया. आणि थोडंसं जे आवळ्याचं तेल मार्केटमध्ये भेटतं ना, आपण ते पण घालूया बघा अशा पद्धतीने. आणि रात्रभर आपण व्यवस्थित त्याला मुरू दिले आहे, कारण लोखंडाचा खूप म्हणजे आपल्याला लोह आवश्यकच आहे. बघा अशा पद्धतीने आपण कापूर छान असा चुरून घेतलेला आहे. बोटानेच आपल्याला चुरून घ्यायचा आहे आणि आपण तो घातलेला आहे. आणि त्याच्यानंतर जे मार्केटमध्ये आपल्याला तेल भेटतं ना, बदाम आवळा तेल, ते आपण जरा थोडंसं असं त्याच्यामध्ये घालायचं आहे, आवळ्याचं तेल. आणि त्याच्यानंतर आवळा आणि बदामाचे गुण म्हणजे बदामाचं पण अर्क आपल्याला त्याच्यामध्ये भेटणार आहे. बघा असं तेल घातलेलं आहे. आपण हे मिक्स करून घेऊया, गाळून घेऊया. आणि बघा अशा पद्धतीने आपण अंदाजेच सर्व केलेला आहे. 1-1, 2-2 चमचे सर्व अंदाज घेतलेले आहे. हे 2 चमचे आपण तेल घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण मस्त गाळून घेऊया. आणि गाळून झालं की आपण छान एका मस्त अशा बाटलीमध्ये भरून ठेवायचं आहे. आणि हे तेल आपल्याला आता समजा उद्या रविवार आहे, उद्या आपण हेअर वॉश करणार आहोत, तर आदल्या रात्री म्हणजे शनिवारी रात्री आपण लावून घ्यायचं. आणि छान मस्त रविवारी आपण छान डोकं धुवायचं. 2 ते 3 आठवडे आपण हे कंटिन्यू केलं तर आपल्याला बेनिफिट्स नक्कीच भेटेल. बघा अशा पद्धतीने गाळून घेतलेलं आहे. आणि आपलं हे जे तेल आहे ते रेडी आहे. आपली काळजी घेणं ही सर्वात पहिली गरज आहे. नंतर बाकीच्यांचं तर होतच राहतं. बघा अशा पद्धतीने किती छान असा लालसर रंग आलेला आहे. आपले केस पण छान राहणार आहे, स्मूथ, शाईन, सिल्की. आणि आपले केसांची ग्रोथ पण वाढणारं असं हे तेल रेडी आहे. आणि त्याच्यानंतर आपण एका अशा छान प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये, छोटी बॉटल होती त्याच्यामध्ये असं भरून ठेवलेलं आहे. 2 ते 3 महिने खराब न होणारं, हिवाळाभर चालणारं असं हे तेल आहे. मैत्रिणींनो, स्वतःची काळजी घेण्याची म्हणजे आपण घेतलीच पाहिजे, हो की नाही. आणि चला आता बघा ही रेसिपी मस्त रेडी आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा बरं का. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा. अशा पद्धतीने आपलं मस्त तेल हे रेडी आहे. चला, श्री स्वामी समर्थ.